नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी आणि 8वी यासाठी आपण आज निबंध लेखन पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? निबंध लेखन. निबंध लिहिणं हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे काय? स्किल आहे. विविध विषयांवर आपले मुद्देसूद विचार योग्य शब्दात मांडता यायला हवेत. वेगवेगळे जे विषय असतात त्यावर आपले मुद्देसूद उगाच फापट पसार आपण लिहायचा नाही आहे. ते मुद्दे घ्यायचेत आणि ते आपल्या योग्य शब्दामध्ये आपल्याला मांडता आले पाहिजेत. लेखन सराव व वाचन सरावाने आपली शब्दसंपदा वाढते. आपण वारंवार जर लिहित गेलो आणि वाचत गेलो तर आपले शब्दसंपदा वाढते. म्हणजे आपले शब्द अनेक शब्द एका शब्दाला प्रतिशब्द जे असतात ते शब्द आपल्याला वाढतात. आता निबंधाचे कोणते कोणते प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे कल्पनाप्रधान निबंध आणि तिसरा आहे वैचारिक निबंध. निबंधांचे सुद्धा प्रकार असतात. तुम्हाला कुठला तरी विषय दिला आणि निबंध लिहा म्हटलं तर तो निबंध कुठल्या कॅटेगरीमध्ये असतो हे तुम्हाला पाहता आलं पाहिजे. मग तो कुठला निबंध आहे, वर्णनात्मक आहे, कल्पनाप्रधान आहे की वैचारिक आहे हे तुम्ही पाहायचं आहे. पहिला निबंध आहे वर्णनात्मक निबंध. आता वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला आवडलेल्या ठिकाणांचे, पुस्तकांचे, शाळेचे, घराचे, प्राण्यांचे वर्णन करायचे असते. आपल्याला जी कुठली गोष्ट आवडती त्यातल्या एका गोष्टीचं वर्णन आपण करायचं असतं. साधी सोपी भाषा वापरून दिलेल्या घटकाविषयी सविस्तर माहिती लिहून ती आकर्षक शब्दात फुलवायची असते. साधी सोपी भाषा आपण वापरायची असते. खूप मोठी कठीण समजणार नाही अशी भाषा वापरायची का नाही. तर जो घटक आपल्याला दिला आहे, समजा शाळा दिलं आहे किंवा घर दिलं आहे किंवा माझा आवडता प्राणी दिलं आहे किंवा मी वाचलेलं पुस्तक दिलं आहे, तर अशापैकी जो कुठला घटक आहे तो निवडायचा आणि आकर्षक शब्द, वेगळे शब्द आपल्याला काय त्याच्याविषयी सांगता येतील अशा प्रकारे ती माहिती फुलवायची असते. फॉर एक्झाम्पल तिथं असं म्हणू शकतो की माझा आवडता खेळ, माझा आवडता प्राणी, माझं आवडतं ठिकाण म्हणजे माझं आवडतं सहलीचं ठिकाण असेल, माझी आवडती शाळा असेल इत्यादी. दुसरा जो प्रकार आहे तो आहे वैचारिक निबंध. दुसरा जो प्रकार आहे तो आहे वैचारिक निबंध. या निबंधामध्ये विषय महत्त्वाचा असतो. कुठला विषय दिला आहे तो विषय आधी त्या विषयाला आधी महत्त्व द्यायचं. हा विषय आधी समजून घ्यायचा, त्याचं महत्त्व, त्यावरील उपाय नेमक्या शब्दात मांडणे गरजेचं असतं. जो विषय दिला आहे कुठला आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्यावरचे उपाय काय आहे ते तुम्हाला थोडक्यात लिहिता आले पाहिजेत. निबंधाची सुरुवात आणि शेवट हा नेहमी आकर्षक आणि परिणामकारक करायचा आहे. चांगला सुरुवात करायची, चांगला शेवट करायचा. मध्ये तुम्ही खूप छान लिहिलं आणि सुरुवात आणि शेवट घाण असेल तर निबंधाला मार्क मिळत नाहीत. जे विचार आपल्याला त्या निबंधाविषयी किंवा त्या गोष्टीविषयी मांडायचे ते स्पष्टपणे मांडण्याचं कौशल्य म्हणजे स्किल आपल्याकडं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय देता येईल? तर मी पक्षी झालो तर, मी यंत्रमानव झालो तर, मी नदी झालो तर, किंवा मी समुद्र झालो तर, किंवा मी झाड झालो तर. बघा याच्यामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. यंत्रमानव झालो तर काय होईल हा विचार आपण करायचा. काय करू शकतो, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत हे आपल्याला मांडता आलं पाहिजे. तिसरा जो प्रकार आहे तो आहे कल्पनाप्रधान निबंध. या निबंधामध्ये आपण एखादी कल्पना करतो व ती फुलवतो. हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपण एखादी कल्पना करायची. कल्पना म्हणजे इमॅजिनेशन करायचं आहे. जी गोष्ट अस्तित्वात नाही किंवा आहे त्याच्याबद्दलचा विचार आपण करायचा आहे आणि तो आपण विचार कसा मांडतो याला कल्पनाप्रधान निबंध असं म्हणतो. आता समजा याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की मी पक्षी झालो तर किंवा मी पक्षी झाले तर. लेखनाचा विषय लक्षात घेऊन मुद्देसूद आपली कल्पना नेमक्या शब्दात मांडता आली पाहिजे. कुठला विषय आहे ते पाहायचं आहे. उदाहरणार्थ जैवविविधतेची गरज म्हणजे वेगवेगळे जे आपल्या याच्यामध्ये जीवजंतू असतात, पक्षी प्राणी असतात, त्याची गरज काय आहे त्याची कल्पना आपण करायची, तो मांडली. किंवा प्रदूषण नियंत्रणाची गरज, नदीचं प्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, त्याची गरज काय आहे. वाचनाची गरज काय आहे, वाचल्यामुळं काय होतं, पाणी अडवा, पाणी जिरवा अशा प्रकारचे विषय याच्यामध्ये समाविष्ट झालेले असतात. आता बऱ्याचदा तुम्हाला काय होतं, निबंध लेखनामध्ये हल्ली पेपरमध्ये मुद्दे दिलेले असतात. म्हणजे तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात की ह्या निबंधामध्ये तुम्हाला कुठल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहायचा आहे आणि तो निबंध त्या पॉईंटनुसार तुम्हाला लिहिता आला पाहिजे. निबंध लिहिताना मी तुम्हाला 3 प्रकार समजावून सांगितलेत. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. या निबंधामध्ये
खेळ, प्राणी, ठिकाण, शाळा यासारख्या गोष्टी समाविष्ट असतात. दुसरा प्रकार आहे वैचारिक निबंध. या निबंधामध्ये तो विषय महत्त्वाचा असतो. जो विषय तुम्हाला दिला आहे, फॉर एक्झाम्पल मी यंत्रमानव झालो तर किंवा मी झाड झालो तर, हो की नाही, आणि त्याच्याशी अनुसरून आपल्याला विचार करून त्याचे मुद्दे विषयाला अनुसरून मांडायचे आहेत. आणि तिसरं आहे कल्पनाप्रधान. कल्पना करायची की प्रदूषणाची गरज काय आहे, वाचनाची गरज काय आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, का बरं पाणी अडवायचं आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो, पाणी अडवल्यानं फायदे काय होतील, तोटे काय होतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला निबंध लेखन करायचं आहे. मग निबंध लेखन का करायचं, निबंध म्हणजे काय, ते कसं लिहिला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार समाविष्ट असतात, हे मी तुम्हाला दोघांना इयत्ता 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला 7वी आणि 8वीच्या विषयासाठी एक PDF पाठवणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही निबंधाचं लेखन करायचं आहे. आणि सरावासाठी एक विषय मी देणार आहे. तो विषय देखील तुम्ही लिहायचा आहे. व्याकरणाच्या चुका करायच्या नाहीत. निबंध छान अक्षरामध्ये व्यवस्थित वरती हेडिंग देऊन व्यवस्थित लिहायचा आहे. ग्रामरकडं बघा. काना, मात्रा, वेलांटी, पूर्णविराम या गोष्टींकडं लक्ष देणे आवश्यक आहे. धन्यवाद.